नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, माझं नाव प्रमोद रानडे. ट्रेडिंग स्टॉक अजून एक आहे टाटाच्या ग्रुपमधला. ओके, टाटाचे नॉर्मली इन्व्हेस्टमेंट स्टॉक असतात, पण टाटा केमिकल असा स्टॉक आहे की हा ट्रेडिंग स्टॉक आहे. गेले 15 वर्षामध्ये हा स्टॉकने चांगले पैसे मिळवलेत, पण टिपिकली गेले 5 वर्षामध्ये हा मल्टिपल पीक्स बनवतो आहे आणि त्याच्यानंतर पुढच्याच वर्षी मल्टिपल बॉटमच बनवतो आहे. त्यामुळे हा शेअर सध्या परत बॉटमला आलेला आहे. 803 किंवा तत्सम 820 रुपयाला वगैरे असेल हा शेअर. एक्झॅक्ट प्राईस मी तुम्हाला सांगू शकत नाही, तुम्ही बघा. पण हा शेअर बेसिकली मल्टिपल प्रॉडक्ट्स बनवतो. सिमेंट बनवतो, की कॉस्टिक सोडा बनवतो, नंतर अजून काय काय बनवत असतो हा. ओके, ह्याचा मेनली मिठापूर म्हणजे पोरबंदर एरियामध्ये याचा प्लांट आहे आणि केनियामध्ये पण याचा दुसरा प्लांट आहे. ओके, तर हे दोन्ही कॉस्टिक सोडा बनवणारे मोठे प्लांट्स आहेत. पण याचा शेअर काही चालत नाही. आय डो नॉट नो व्हाय. बेसिकली परफॉर्मन्स इज नॉट गुड, त्याच्यामुळे हे असं असतं. ओके, पी बाई ह्याचा 63 आहे. मग आता दणकून पी बाई आहे, कारण टाटाची कंपनी आहे म्हणून. ओके, ROC फक्त 4% आणि ROE यावर्षी या क्वार्टरला तर फक्त 1.2% आहे. डिस्मल परफॉर्मन्स आहे. ओके, फेस व्हॅल्यू मात्र 10 आहे. आणि हा ट्रेडिंग स्टॉक आहे, म्हणजे दरवर्षी एकदा घ्यायचा एकदा विकायचा, किंवा दर 6 महिन्यामध्ये एकदा घ्यायचा एकदा विकायचा. ओके, त्याचा बॉटम गेल्या 22पासून बघितला तर 800 रुपये बॉटम आहे, 808 रुपये वगैरे. आणि सध्या याची काय म्हणायचं बुक व्हॅल्यू 877 आहे, म्हणजे टाटाचा शेअर बुक व्हॅल्यूच्या खाली मिळायला लागलेला आहे. ओके, आणि काय मिळतं आहे, कारण परफॉर्मन्स चांगला नाही. पण आपल्याला बेसिकली कंपनीचा लेबल चांगला आहे हे माहितीच आहे, परंतु परफॉर्मन्स सध्या चांगला नाही आहे. ओके, जसे कॉस्टिक सोड्याच्या प्रायसेस जगामध्ये वाढतील तसं हा शेअर ऑटोमॅटिकली 1200 रुपयाला जाईल, पण त्याला 1-2 वर्ष लागतील. आणि कॉस्टिक सोड्याची पण मोठी सायकल असते, 2-3 वर्षाची सायकल असते. सध्या चायनाचा चीप कॉस्टिक सोडा भारतात डंप होतो आहे, कारण चायनामध्ये डिमांड नाही आहे, म्हणून तो जगामध्ये सगळीकडे ते डंप करतात. कारण चायना इज लो कॉस्ट मॅन्युफॅक्चर म्हणून फेमस आहे. ओके, आपल्यापेक्षा कमी किमतीत तो पर टन कॉस्टिक सोडा जनरेट करतो आणि शिपिंग करूनसुद्धा भारतीय लोकांना तो स्वस्त पडतो. त्याच्यामुळे टाटा केमिकल हा शेअर सध्या बघण्यासारखा आहे, पण फक्त ट्रेडिंगसाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी नाही. इन्व्हेस्टमेंटसाठी ठेवलात तर आता तुम्ही घेतला 800 रुपयाला किंवा काय जो भाव असेल तो, आणि 1200 रुपयाला गेलात, नाही विकलात तर परत 6 महिन्याने परत तो 800ला येऊ शकतो. कारण ह्या कंपनीचा परफॉर्मन्स तसाच आहे. टाटा स्टेबलमधली कंपनी अजिबात वाटत नाही. माहीत नाही अजून चेअरमनने याच्यावर काही डिसिजन का नाही घेतला म्हणून. आणि FIIकडे 14% आहेत. ओके, DIकडे 22% आहेत आणि प्रमोटरकडे फक्त 38% शेअर्स आहेत. पब्लिककडे 26%. कधीतरी या कंपनीचं फॉर्च्यून बदलेल असं शेअर होल्डर्सला वाटतं आहे. त्याच्यामुळे ही कंपनी मे बी अजूनही चांगल्या प्रकारे कोट होते, किंवा खाली आली तरी लगेच वरती जाते वगैरे वगैरे. डिव्हिडंड पेआउट हे चांगलं करत असतात दरवर्षी, त्याच्यामुळे पण ही कंपनी मे बी शेअर होल्डर फेवरेट तर अजिबात नाही आहे, पण ट्रेडर्स लोकांची फेवरेट कंपनी आहे टाटा केमिकल्स. ओके, आणि बाकी कंपनीवर डेट तुफानी असतं. कंपनी फॉरेवर कर्जबाजारी असते, जशी टाटा स्टील फॉरेवर कर्जबाजारी गेले 10-15 वर्ष. 2008ला जो त्यांनी कोरसचा स्टील प्लांट घेतला तेव्हापासून टाटा स्टील जशी फॉरेवर कर्जबाजारी आहे, तशी टाटा केमिकल पण फॉरेवर कर्जबाजारी